शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आज कन्नडच्या बारामती अॅग्रो कारखान्याला भेट देणार आहेत। या कारखान्याला दणका देत ईडीनं मालमत्ता जप्त केली होती। मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून ईडीच्या पथकानं हा साखर कारखाना जप्त केलाय। ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार कारखान्याला भेट देणार आहेत आणि तिथे सभासदांबरोबर आणि शेतकऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत। पुण्यामध्ये इंदापूर तालुक्यातील कळंबमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली। भरणेंनी विकास कामांना भरघोस निधी दिलाय आणि त्यामुळे गावात तब्बल 102 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी आलेल्या भरणेंचं गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं। कल्याण पूर्वेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुतळ्याचं अनावरण केलं। राज्य सरकारनं या स्मारकासाठी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस 20 कोटींचा निधी दिला। मावियामध्ये उत्तर पश्चिम मुंबईवरून वाद होण्याची चिन्ह आहेत। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी आहे। जागांवर अजूनही बोलणी सुरू असताना अजूनही जागा वाटप झालेलं नसताना उमेदवार जाहीर करण्याची घाई का, असा सवाल संजय निरुपम यांनी ठाकरेंना विचारला। भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। 2019 मध्ये आपल्याला मंत्रिपद मिळायला हवं होतं, मात्र तेव्हा आपल्यावर अन्याय झाला, असं म्हणत भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली। येत्या 1-2 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर इतर पक्षातले मोठे नेते भाजपमध्ये, शिंदे गटात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावा गिरीश महाजन यांनी गटामध्ये असतील, या ठिकाणी येतील। खूप मोठी नावं या संदर्भामध्ये असतात। रायगड जिल्ह्यात भाजप राष्ट्रवादीतील तिढा अद्याप सुटलेला नसताना राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख धनंजय मुंडे यांनी मात्र उमेदवाराची घोषणा करून टाकली आहे। विद्यमान खासदार सुनील तटकरे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं मुंडेंनी स्पष्ट केलंय। कोलाड इथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते आले होते। कुडाळमध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक एका रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आले असता त्यांना स्थानिकांच्या आणि भाजप कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला। कुडाळ तालुक्यातल्या रांगणा कोळसुली इथे रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आमदार वैभव नाईक आले होते, तेव्हा 8 वर्ष तुम्हाला आत्ताच गाव का आठवलं, असा सवाल करत स्थानिकांनी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी वैभव नाईकांना विरोध केला।